पहिला षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये शेवटच्या अंतिम दिवशी या मैदानावर खेळताना बघायला मिळेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. पुढच्या वर्षी 2026 ची वाट पाहावी लागेल. पहिला चेंडू वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर ओमकारनं सुरुवात केली. त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघानं टॉस हरल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघानं दिलाय. प्रतिस्पर्धी संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलाय. डाव्या हाताचा शरीरदार फलंदाज कृष्णा पाटकर सज्ज आलाय आणि त्याच्या साथीला स्ट्राईकला सातारी मातोन क्रिकेट संघाचा सलामीवीर सिद्धेश गाडी आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा पुढे सरसा फटका टोलवाबाद जमनीलकाचा चेंडू या मैदानावर आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन V4 IBCL चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळ्या मैदानावर पाहतोय. काल या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ, अनेक मान्यवरांची मंडळी कालच्या दिवशी आजच्या दिवशी पण आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना सातेरी मातोड विपक्ष त्रिशा स्पोर्ट आरोंदा. सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. ती ओमकारची सुंदर वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर तो बनलाय आणि बऱ्याचदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना बऱ्याच फलंदाजांना तो विध्वंसक गोलंदाज म्हणून त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाचं पंचायत लेवल नेतृत्व करत असताना पहिले 3 चेंडू हे निर्धाव टाकले धावपल मैदानावर. आडव्या बॅटनं फटका घोषित सर्व धावसंख्ये जाऊन चेंडू विसवलाय. पंचांची 1 धावसंख्येची खूण ही आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि चौथ्या चेंडूवर सिद्धेशच्या ह्या एका फटक्यानं एकेरी धावसंख्येनं धावपलकावर श्री गणेश झाला. 1 धावी धावपलकावर आपण पाहतोय. सिद्धेश गाडी कृष्णा पाटकर ही सातेरी मातोन क्रिकेट संघाची रन मशीन आहे. त्याला ताकद लावायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे. यानंतर सूर्य थोडासा मावळतीकडे जाईल, हवेचा वेग थोडा कमी होईल, मोठे फटके येणं या मैदानात थोडंसं अवघड होईल. पण सुरुवातीला 50-55 झाल्या तर मॅच सुंदर होईल मैदानावर, कारण दोन्ही क्रिकेट संघ हे तगडे क्रिकेट संघ आहेत. सोडून दिला होतो चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाने 2 हात समांतर केले आहेत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर बोनस या धावसंख्येनं पुढे सरकलाय. 2 बनले धावपलकावर बिनगड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावपलकावर कृष्णा पाटकर आणि सिद्धेश गाडी सातेरी मातोन क्रिकेट संघाची मैदानावर आपण पाहतोय. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी, मोठा फटका टोलवायचा होता. बॅटच्या आतील कट लावून यष्टीरक्षक कुशल पेडणेकरच्या हाताबाहेर चेंडू विसवला जातोय आणि संघाची रन मशीन सातेरी मातोन क्रिकेट संघाचा कृष्णा पाटकर हा बॅक टू द पॅव्हिलियन निघालाय आणि नवीन फलंदाज सातेरी मातोन क्रिकेट संघ कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये जाणं आपल्या संघाला उतरवलंय. नवीन खेळाडू ज्यानं आपल्या संघासाठी तयार केलेत. मातोंडचा सुपुत्र सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो. गोलंदाजी फलंदाजी आत त्याचं वर्चस्व तो दत्ताधुरी मैदानामध्ये पावलं आजमावतोय आणि आपण ऐकूया 2 सुंदर डीजे सुचलच्या माध्यमातून. अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी संघाचा सरसेनापती एक खिलाडी सेना बरोबर सातेरी माटोन क्रिकेट संघासाठी तो भरपूर क्रिकेट खेळलाय. तो खेळाडू आपण पाहतोय तो दत्ताधुरी. स्पेशल आहे, स्विचचा फटक्याचा स्पेशल आहे, पण समोर आहे ओमकार. सोडून दिला तो चेंडू, लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू. वाटलं होतं या मैदानावर थोडंसं यष्ट्यांना आवाज देत गेलाय चेंडू. पंचाने 2 हात समांतर केले आहेत. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 3 धावा धावपलकावर षटक क्रमांक 1 गड्याच्या मोबदल्यात संघाची सातेरी माटोन क्रिकेट संघाची रणमशीन माघारी परतली आहे. कृष्णा पाटकर खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. जमनी लगेचचा फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक शुभम आरोंजेकर चेंडू पर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये केलंय आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पहिला एका सुंदर षटकाची सांगत आहोत. त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाच्या कोट्यातून 5 धावा धावपलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात हा लेखाजोखा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
शकले आहे, पण आज कार्य हे सत्यात उतरावं लागेल ते रोशन पेडणेकरला. आणि सातेरी महातोन क्रिकेट संघाची दारोमदार असेल ती सिद्धेश गाडे आणि दत्ता दोरीवार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 5 धावा, तर धावफलकावर बदल्यात 1-5 अशी स्थिती आहे. सातेरी महातोन क्रिकेट संघाचे उर्वरितचे 30 चेंडू आहेत आणि बघूया 30 चेंडूवर कितपत मजल मारतोय. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, पंचांकडे लेग बिफोर साठी अपील केलाय. पंचांनी लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येची खूण केली आहे आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा, धावफलकावर एका गड्याच्या मोबदला आहेत. 36 चेंडूंचा सामना आहे. 36ला 55 60 झाला या मैदानावर. तर फायटिंग टोटल असेल सातेरी मातोन क्रिकेट संघासाठी 7 चेंडूंचा खेळ तर समाप्त झालाय. धावफलकावर धावा झाल्यात त्या मात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात सातेरी मातोन क्रिकेट संघ खेळतोय मैदानावर. लो पुलटॉस पद्धतीचा चेंडू, फटका काय मारलाय सिद्धेश कडनं. ज्या ठिकाणी प्रोटेक्शन तैनात त्या ठिकाणी फटका आपल्याला बघायला मिळालाय आणि फसलेला फटका जो निष्काळजीपणाचा सिद्धेश गाडीचा तो सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाला अंगलट येतोय आणि दुसरा सलामीवीर सिद्धेश गाडी हा बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला बघायला मिळतोय. साही मैदानावर पाऊलच पावतोय. भव्य दिव्य असं आयोजन टेस्ट क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. सर गौरव सावंत, सर प्रशांत पवार, सर आदित्य कडव आणि आज पहिल्यांदाच बांद्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक खाडे आपलं पण सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये अनेक सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे आमचे मार्गदर्शक, सर्व अनुभवी समालोचकांचे त्याचबरोबर युवा समालोचक आपण पाहतोय. खरा फटका बी बडेन खोदून काढायचा होता, गॅपमध्ये खेळायचा होता. जसा या मैदानावर रोशननं सुरुवात केल्याचं कौतुक केलं, त्या कौतुकास्पद कामगिरी केली. नवीन आलेला फलंदाज साहिल हा मात्र स्ट्राईकला सज्ज आला डाव्या हाताचा. जसा साहिल आला तसा गेला. 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन तो माघारी परतलाय. जशी धावा या ठिकाणी मात्र थांबल्या गेल्या. रोशन पेडणेकरनं सुंदर गोलंदाजी केली आणि सकाळच्या सत्रापासून अतिशय समालोचकांचा पाठीचा जर कोड असतो तो मात्र गुणलेखक, सुंदर गुणलेखन सर सितीश भोकणे आणि त्याचबरोबर खेळाडूंची माहिती या आयोजनावर सुंदर लक्ष आणि सुंदर असं या ठिकाणी त्याला भरपूर आवड क्रिकेटची, क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय. ते बंड्या परब पण आमच्या वापोलीचे आहेत ते आणि ते पण जोडले या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानावर मोठे फटके मारण्यासाठी ज्याची खासियत स्लॉक ओव्हर सातेरी मातोंड क्रिकेट संघाचा स्पेशल तो आफ्रिदी हा मैदानावर पावलाच पावतोय. कृष्णा पटकर संघाची रन मशीन सिद्धेश गाडीचा फसलेला फटका, डाव्या हाताचा सूरज साई आला मैदानावर. तो 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन हलक्या हाताने घेऊन काढले, सन्मान दिलाय चेंडू, कारण महत्वाचे गडी बाद झाल्यात. सन्मानजनक क्रिकेट, सुंदर क्रिकेट दत्ता दोरीला खेळावं लागेल. सुंदर क्रिकेट खेळ 50-55 ह्या फायटिंग टोटल पर्यंत नितीनजी नाईक संध्याकाळ सत्रात या मैदानावर झाली तर शेवटच्या क्षणापर्यंत, कारण समोर गोलंदाजी पण तेवढी तगडी आहे. पण सुरुवातीला सातेरी मातोंड क्रिकेट संघाला धावा या जमाव्या लागतील. त्रिशा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूला जॉन जो मात्र प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्यासाठी जी गोलंदाजीला सुरुवात केली त्रिशा स्पोर्ट आरोंद क्रिकेट संघाने, तोच दबदबा हा कायम ठेवावा ही त्यांचे इरादे स्पष्ट झाले आहेत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 8 धावा, धावफलकावर गडी बाद झाले आहेत 3. 8 धावा 3 गडी बाद. ही केविल बनेल परिस्थिती सातेरी मातोंड क्रिकेट संघाची आहे. पण सर्व काही विसरावं लागेल, लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि कष्ट पण करावे लागतील. मैदानावर सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. ते दत्ता धुरी आणि आफ्रिदीला भाऊ आहे न बाकी आहे, काशी परबकडे क्षमता आहे, राज पाटकर आहे, सर्व काही आहे, पण ते खेळावं लागेल. सुरुवातीला हलक्या हाताने खेळत
एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट करतो. ह्या धावा पाहिजेत, ह्या धावा महत्वाचं आहे सातेरी मातोंड क्रिकेट संघाला. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटक 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर सातेरी मातोंड क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि पहिल्या 2 षटकामध्ये जर कोणाचा बोल बाहेर आला असेल तर त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाचा बोलवाला आपल्याला बघायला मिळालाय. तिसऱ्या षटकासाठी टीम मीटिंग लागते आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू हा सुपूर्द करावा, पपनला आणावं, आशिषला फिरकी गोलंदाजीसाठी त्याला आणावं. पण बघूया टीम मीटिंग नंतर पुन्हा एकदा वेगावर स्वारोहन जो गोलंदाजी पसंत करतोय हा पण रफ्तार का सौदागर आहे तो गुरुप्रसाद आपल्याला बघायला मिळेल. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सातेरी मातोंड क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. हा महत्वाचा सामना आहे. मैत्री प्रेम आडली क्रिकेट संघानं सुरुवातच अतिशय दिमाखात केली आजच्या दिवसाची. सलगचे 3 सामने विजयी होत पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलाय. आणि बघूया हे दोन्ही क्रिकेट संघ एक मॅच विन झाले आहेत. जो विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये शेवटच्या दिवशी या मैदानावर खेळताना बघायला मिळेल आणि जो पराभूत होईल त्याला FIFPro IPC चॅम्पियन ट्रॉफी 2025 ला हा नमस्कार करावा लागेल. पण ज्या संघाला टिकायचा आहे त्याला चमत्कार पण करावा लागेल. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवावा इरादे सफल झाल्यानंतर पंचांकडे जरूर नजरा टाकलायत आफ्रिदीनं. पंचांनी सांगितलंय तुला खेळण्याचं होता, चेंडू मारण्याचं होता, टोलवायचा होता आणि याचा श्रेय तू सफल झाल्यानंतर गोलंदाजाला गुरुला दिलाय आणि निर्धाव चेंडू धावफलकावर गणला गेलाय. आडव्या बॅटनं जमली लगतचा स्क्वेअर लेग घिसला. क्षेत्ररक्षक आशिष आला स्क्रीनवर. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाच्या त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाची थोडीशी आशिषची ढिलाई आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटची चोरटी धाव ही सातेरी माटोंड क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आहेत. धावफलकावर धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित झालायत. 11 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूला धावा निघालायत त्या मात्र 2. सांघिक धावफलकावर 11 3 गड्यांच्या मोबदल्यात. दत्तानं सांगितलंय सुरुवातीला आमचे महत्वाचे रन मशीन माघारी परतले आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या घालून धावफलक तगडा करूया आणि स्लॉक ओव्हरला दे धनाधन फटकेबाजी करूया. सुंदर फटका आपण पाहतोय. जमनी लगतचा फटका क्षेत्ररक्षक शुभम आरोंदेकर बघायला मिळालाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या संघाचा कर्णधार स्क्रीनवर आलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर 3 गडी बाद 12 ही स्थिती आहे. दत्ता धुरीनं सातेरी माटोंड क्रिकेट संघासाठी भरपूर कार्य केलंय. पण आता संघ अडचणीत आहे आणि संघ अडचणीत असताना आज हिरो बनावं लागेल. तर त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाच्या रोशननं सुंदर कामगिरी केली आहे. फुलटॉस चेंडूला मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषा पार. मोठा फटका पाहिजे होता धावफलक ठीकठाक करण्यासाठी सातेरी माटोंड क्रिकेट संघाला. तो तर आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र फटका फसलाय. सेब अँड स्क्रीनवर रोशन पेडणेकर आलाय. या अगोदरचा चेंडू थोडासा फुल टॉस मध्ये चला. आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका. फलंदाज दत्ता धुरीला लालसा प्राप्त करणारा ज्याचा मैदानामध्ये मोह आवरला नाही आणि ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असा फटका झेलबादच्या स्वरूपात दत्ता हा 4था गडी सातेरी माटोंड क्रिकेट संघाचा कर्णधार माघारी परतलाय. 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 हे मात्र प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि मातोंडचा अजून एक उभरता सितारा सुंदर क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय आणि आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना भाऊ परब हा मैदानामध्ये जातोय. आफ्रिदीच्या साथीला सातेरी माटोंड क्रिकेट संघाकडे शेवटच्या षटापर्यंत फलंदाजी आहे.
प्रतिस्पर्धी संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तराचा एक तगडा क्रिकेट संघ आहे. ढेर सारा असा अनुभव आहे. जॉन फर्नांडिस, पपन साळगावकर आपण पाहतोय आणि अनुभवाच्या जोडीवर युवा खेळाडू या मैदानावर त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाचं कार्य सुंदर करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक हे बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी नौका फलंदाज हा भाऊ सज्ज झालाय स्ट्राईकला. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कट लागून चेंडू होतोय तो मात्र होशीस सुरू धावसंख्येमध्ये. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 4 मोहरे गारदो सातेरी मातोन क्रिकेट संघाचे 19 धावफलकावर 3 षटकांचा खेळ तर समाप्त झाला. उर्वरितची 3 षटक आहेत आणि उर्वरितच्या 3 षटकांमध्ये सातेरी मातोन क्रिकेट संघ या केविलवाणी परिस्थितीतून या ठिकाणी मात्र पुढे सरकत 50-55 धावा गाठेल की प्रतिस्पर्धी संघाचा बोलबाला रोशन पेडणेकर आणि त्याचबरोबर जो ओंकारनं चालवलाय तो तसाच राहील. पपन सळगावकरची भेदक गोलंदाजी असेल हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक सर नितीनजी नाईक आमच्या मायक्रोफोनवर जोडल्यात आहेत. धन्यवाद योगेश। फिर एक बार तमाम सुनने वालों का, तमाम सारे खिलाड़ियों का स्वागत। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पपन सालगांवकर और पहली गेंद के ऊपर बिल्कुल अभी होकर खेला। गेंद के पीछे जब तक कि खिलाड़ी बैकअप करता आसानी के साथ सिंगल निकला और सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन, 4 विकेटों का नुकसान। एक अहम मुकाबला, करो या मरो की परिस्थिति वाला मुकाबला। यहां तो मैं कहूंगा पूरी प्रतिष्ठा दांव के ऊपर लगाकर दोनों टीमों के बीच में यह कड़ा संघर्ष शाम के वक्त बिल्कुल देखने को मिल रहा है। यह मुकाबला रंगीन संगीन, कांटे का, दिलचस्प भरा है, इसमें कोई संदेह वाली बात नहीं। पपन सालगांवकर अनुभव की पूंजी इस खिलाड़ी को कहा गया है। क्यों कहा जाता है? ये बिल्कुल पिछले मुकाबले में तय कर चुका ये खिलाड़ी, मैन ऑफ द मैच का हकदार बना था। एक गजब का योगदान बतौर गेंदबाज, लगभग 4 विकेट उस मैच के दौरान हमने देखे थे पपन के खाते में। इस बीच मडुरा गांव के सरपंच और सागर जी हरमलकर, जिनके करीबी दोस्त, जिन्होंने अक्सर अपने क्रिकेट करियर की शुरुआत यहाँ के ही मच्छी मार्केट मैदान के ऊपर अचानक टीम की तरफ से की गई थी, वो उदय जी चिंदरकर, जिनका आगमन हो रहा है कमेंट बॉक्स कक्षा में, मान्यवर कक्षा में। बिल्कुल तहे दिल से उदय जी आपका स्वागत। एक बहुत ही अच्छा सुनहरा आयोजन, सुनील जी नाइक, सुधीर जी नाइक और सागर जी हरमलकर, जिनके माध्यम से हम जुड़े हैं तमाम दर्शकों के बीच में। और पहली मर्तबा बांदा की ऐसी एक प्रतियोगिता जो कि टेनिस cricket.in के माध्यम से बिल्कुल दिखाई जा रही है यूट्यूब के माध्यम से तमाम दर्शकों को। तो बिल्कुल सागर जी हरमलकर स्वागत करते हुए उदय जी चिंदरकर का इस प्रतियोगिता में। उदय जी बिल्कुल आ चुके हैं कमेंट बॉक्स कक्ष में, ढेर सारा स्वागत उनका। पपन सालगांवकर फिर एक बार सामने वाले छोर की तरफ से तैयार। वही तलाउंग कारपेट खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद था, खतरे की घंटी और परिणाम आपके सामने। बिल्कुल अंपायर की उंगली ऊपर उठी, भाऊ को लौटना पड़ेगा वापस। एक बड़ी सफलता, मैं तो कहता हूं ऐसे समय में जहां पर रनों की आवश्यकता थी वहां पर एक बड़ा विकेट भाऊ के रूप में आउट होकर मैदान से बाहर। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन, 5 विकेटों का नुकसान।
इस वक्त मैदान के अंदर 1 रन के साथ रन संख्या अब जो कि तब्दील 22 रन स्कोर बोर्ड के ऊपर। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज राज और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर आफरीदी। ये जोड़ी काशी का आना अभी भी बाकी है, शायद पावर प्ले का इस्तेमाल होगा तब उसी ओवर के दौरान बिल्कुल हम काशी को भी देखेंगे। 2 बड़े शॉट मैच में शायद वापसी बनेगी सातेरी मातोंड की। ओह अच्छे गेंद अंदर, डंडी बाहर, नए खिलाड़ी को लौटना पड़ेगा वापस खेमे में। रन संख्या 22, 6 विकेटों का नुकसान। सुनते हैं डीजे सुजल। एक 12 गेंदे जिसमें क्या लेकर लिया जाएगा, पावर प्ले देखने वाली बात बनेगी। जी हां, अंपायर जी की तरफ से इशारा निकला और ओमकार के हाथ में गेंद जो कि दिखाई देती हुई। पावर प्ले का आगाज 3 खिलाड़ी जो कि 30 सर्कल के बाहर प्रोटेक्शन के लिए हम देखेंगे और यही समय है क्योंकि स्कोर बोर्ड के ऊपर नजर डाले तो मात्र 22 रन, 6 विकेटों का नुकसान। इस प्रकार की एक बुरी हालत शाम के वक्त में इस वक्त सातेरी मातोंड टीम की दिखाई देती हुई। ओमकार क्या कुछ करेगा, क्या कुछ गुल खिलाएगा। सामने वाले चोर की तरफ से तैयार, अफरीदी के लिए यह गेंद और गेंद थोड़ी से लगे स्टंप के ऊपर थी। खेला जरूर, 1 रन डिक्लेयर जोन में चली गई। 1 रन के साथ चोर बदला बल्लेबाजों ने। रन संख्या अब बनी 23। काशी परब एक हट्टा कट्टा खिलाड़ी, बड़ा नाम, टेनिस बॉल क्रिकेट का ढेर सारा अनुभव। सातेरी मातोंड टीम की जब जब बात की जाती है एक संकट मोचक के तौर के ऊपर बिल्कुल 54 छक्कों का बादशाह जिसे कहा जाता है। उड़ाया तारामंडल में गेंद मिड विकेट क्षेत्र में। फील्डिंग की तारीफ करनी होगी, रोशन पेडनेकर बिल्कुल मेगा स्क्रीन के ऊपर दिखाई देता हुआ। क्या गजब का फील्डिंग। मैं तो कहता हूं ये फील्डिंग नहीं थी भाई, ये 3 रन बचाए आपने। बेहतरीन एफर्ट, दाद देनी होगी। रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर दिखाई देती हुई 24 रन, 6 विकेटों का नुकसान। काशी ने अपनी तरफ से पूरा प्रयास किया था, शॉट बहुत ही बेहतरीन था काउ कॉर्नर के नजदीक, लेकिन क्या एफर्ट। नैसर्गिक कठिनाइयां होने के बावजूद भी अपने आप को झोंक दिया वहां पर रोशन पेडनेकर ने। ओह उड़ाया, अफरीदी के लिए यह गेंद थी और एक आसान सा मौका, लॉलीपॉप जैसा कैच। यहां पर एक सोच जो कि होनी चाहिए थी, क्योंकि काशी जैसा बल्लेबाज मौजूद हो तो बिल्कुल आप उसे सिंगल देकर स्ट्राइक के ऊपर लाए, लेकिन ये रणनीतियां थोड़ी सी मेरे ख्याल से खराब यहां पर सातेरी मातोंड टीम की। आने वाला हर कोई बड़े शॉट के प्रयास में जा रहा है और उसी का खामियाजा उन्हें भुगतना पड़ रहा है। एक के बाद एक विकेटों का पतन। रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन, 7 विकेटों का नुकसान। 24 रन माफ करना, 7 विकेटों का नुकसान। बिल्कुल पॉज किया जाएगा क्योंकि एक बेहतरीन गाना डीजे सुजल के माध्यम से एक युवा जो कि बांदा के उभरते हुए डीजे ऑपरेटर, लगभग उनकी उम्र अगर बताई जाए तो 22 साल, और इतने कम समय में एक बहुत ही अच्छा साम्राज्य जो कि बनाने का प्रयास सुजल के माध्यम से। अड़े बल्ले के साथ खेला, 1 रन के साथ रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर। मेरे ख्याल से यहाँ पर बिल्कुल खराब प्रदर्शन हल्के में लिया था और उसी का फायदा यहाँ पर 2 रन निकले और 2 रन के साथ रन संख्या
26 रन 26 लॉस ऑफ 7 विकेट। नया बल्लेबाज मैदान के अंदर शुभम। शुभम के लिए यह गेंद ओमकार की अच्छी तरह से खेला, सम्मानजनक स्ट्रोक वहां पर। जब तक कि आता पपन सालगांवकर गेंद के ऊपर दूसरा रन जो कि खर्च ना हो इसके ऊपर ध्यान देता, एक रन के साथ 27 रन 27 लॉस ऑफ 7 विकेट। पहली इनिंग का खेल जो कि जारी, आखिरी मुकाबला आज के दिन का। तमाम सारे दर्शक हमारे साथ जुड़े इस मैच के दौरान इस मैदान के ऊपर, साथ ही साथ बहुत सारे दर्शक यूट्यूब के माध्यम से टेनिस cricket.in के माध्यम से बिल्कुल हमारे साथ जुड़े हो। उन तमाम दर्शकों की जानकारी के लिए आज के दिन का यह आखिरी मुकाबला, जहां पर तमाम सारी उम्मीदें थी कि करो या मरो की परिस्थिति वाले मुकाबले में यहां पर एक ढेर सारा संघर्ष, बिल्कुल रनों की बौछार देखने को मिलेगी, लेकिन ऐसा हुआ नहीं। 8 विकेटों का पतन, रन संख्या 26। खेल समाप्त हुआ है 5 ओवरों का, बचे निर्णायक 6 गेंदे। तो फिर एक बार होंगे आपके सेवा में उपस्थित, लेकिन तब तक सुनते हैं डीजे। छह गेंदे स्कोर बोर्ड के ऊपर नजर डाले तो मात्र 26 रन, 8 विकेटों का नुकसान। थोड़ी खराब परिस्थिति। और ये देखिए मौका बना, खतरे की घंटे, सेफ हैंड। फिर एक बार मेगा स्क्रीन के ऊपर विकेट नंबर 9, रन संख्या 26। सुनते हैं डीजे। अगदीच या मैदानाचा विचार करतोय आपण। या वर्षाची 2024 ची सांगता करण्यासाठी आयोजित केलेला रणसंग्राम, बांदेश्वर पाटेश्वर प्रतिष्ठान यांची क्रीडा स्पर्धा, त्यानंतर या वर्षाची सुरुवात करणारी या महिन्यातील ही स्पर्धा आपण अनुभवतोय। V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि येणारी 19 फेब्रुवारी विसरून चालणार नाही। अजून एक मोठा सण या निमित्तानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रम, एक भव्य दिव्य कार्यक्रम, हा सुद्धा एक बांदा परिसरामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं आयोजन। त्यानंतर येणारी 1 तारीखला या ठिकाणी एक गणेश जयंतीचा कार्यक्रम, म्हणजे भरगच्च असे कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं सातत्यानं या बांदा शहरात परिसरात या ठिकाणी होत असतं। मागी गणेश जयंती निमित्त गणेश मंदिर सेवा समिती बांदा यांच्या वतीनं गणेशनगर बांदा येथे भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन। त्याचबरोबर पिंपळेश्वर गणपती येथे सुद्धा अगदी बांदेश्वर मंदिर नजीक असणाऱ्या त्या स्थळामध्ये या ठिकाणी एक छान सुंदर कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन। त्यानंतर 19 फेब्रुवारीला पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्तानं हा समस्त जनसमुदाय या सगळ्या आपल्या आराध्य दैवतांचं या निमित्तानं स्मरण करेन, त्याला नमन करेन आणि निश्चितच या स्पर्धेदरम्यान या सगळ्या आठवणींना या निमित्तानं आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू अगदी सन्मानपूर्वक खेळून करतोय, रक्षक येतोय, चेंडूवर दुसरी धाव खर्च होणार नाहीची दक्षता घेतली जाते। ज्या इराद्यानं, ज्या मनसुब्यानं, मी ज्या अपेक्षेनं क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माहितीसाठी नाममात्र 29 धावा 29 अशा प्रकारची केविलवाणी स्थिती ही या ठिकाणी सातेरी मातोंड संघाची। मी म्हणेन मनोज पाटकर विरुद्ध अण्णा पाटकर असं चित्र या मैदानावर होतं खरं, परंतु मनोज पाटकर यांचा हा संघ थोडासा या ठिकाणी बॅकफुटवर आपल्याला दिसतोय। धावसंख्या 30 धावा, 9 गाड्यांच्या मोबदल्यात। निर्णायक या षटकामधील काही शेवटच्या अंतरिम चेंडूंचा खेळ शिल्लक, परंतु त्रिशा 11 आरोंदा संघ जो आपले बांद्यात यांच्या मालकीचा हा संघ
संघानं मात्र अगदी पहिलाच सामना गमावला, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं वापसी केली म्हणायला हरकत नाही या मैदानावर. मोठा फटका, बऱ्याच का निघतोय खरा, परंतु चेंडू जातोय मात्र मात्र क्षेत्ररक्षकाच्या तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन पुन्हा एकदा या मैदानावर. काल आपण बघितलं जिंकता जिंकता हरताना भाविका निरवडे संघाला, परंतु मनोज इलेव्हन चेंडूत आपल्या समोर येत आहेत. 31 धावांचा पाठलाग करताना त्याचं विवरण देण्यासाठी मायक्रोफोनवर गुरु चिटणीस आणि पुन्हा एकदा ऐकूया आमचे 22 वर्षीय युवा ऑपरेटर डीजे सुजर यांचं. मगाशी जशी नाईक सरांनी कार्यक्रमाची पर्वणी सांगितली, त्याचबरोबर दिनांक 1 आणि 2 मार्च रोजी याच बांद्याच्या पाटेश्वर मैदानावरती नुवेस प्रीमियर लीग याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. 8 संघांची सहभागी असलेली ही स्पर्धा, बांद्यातले 8 संघांची सहभागी असलेली स्पर्धा लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाणार आहे. 4 तारखेला या स्पर्धेचं ऑक्शन होणार आहे आणि ऑक्शन घेणारे आमचे बंड्या परब यांच्या माध्यमातून ऑक्शन घेतलं जाणार आहे. हुरहुन्नरी व्यक्तिमत्व बंड्या परब तहान भूक विसरून क्रिकेटच्या या ठिकाणी मैदानात उपस्थित असतात. फक्त 31 धावांची आवश्यकता येणाऱ्या 36 चेंडूंच्या खेळामध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक एकंदरीत षटकामागे 2 ते 3 निर्धाव चेंडू एखादे या ठिकाणी फेकावे लागतील जरूर आणि त्याच जीवावरती त्या ठिकाणी सामना या ठिकाणी
विजयात रूपांतर करावं लागेल. हे करताना प्रतिस्पर्धी संघाचे ठराविक अंतरानं गडी देखील बाद करावे लागतील. ज्या पद्धतीने आरोंदा संघानं गोलंदाजी केली, ठराविक अंतरानं मातोंड संघाचे गडी गारद केले आणि त्याच दृष्टीनं धावसंख्येला ज्याने रोधा लावलाय त्याच पद्धतीची कामगिरी, या कामगिरीची पुनरावृत्ती या दुसऱ्या डावामध्ये करावी लागेल. तरच आरोंदा सारख्या एका तगड्या संघाला या सामन्यात पराभूत करण्याची किमया, पराभूत करण्याचे चमत्कार त्या ठिकाणी करू शकतो तो सातारी मातोंडचा संघ. बघा काय होईल. स्ट्राईकला जॉनी, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो कुशल पेडणेकर. पहिला चेंडू जॉनीने उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल, पंचांचा इशारा, डायरेक्ट सीमा पार, V4 षटकार. याची चुणूक नक्कीच दाखवली आहे ती जॉन. आणि जॉन बघूया आता राहिलेला आता 25 धावांचा एकंदरीत पाठलाग कशा पद्धतीने करेल. दुसरा चेंडू रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू वन बाउन्स ओव्हर द रॉप, 4 धावा. लवकर हा सामना संपवावा आणि लवकर आपापल्या घरी वाटेल लागावं. जो संघ सामना जिंकेल त्याची घोडदौड या स्पर्धेतली चालू राहणार आहे. पुन्हा एकदा अल्टी पल्टी, जॉनी ऑन फायर, बॅक टू बॅक बाउंड्री. फलंदाजी मैदानावर फलंदाज तरी कोण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी सिंधुदुर्गातलं प्रत्येक मैदान, जे का टेनिस बॉल क्रिकेट असून दे की लेदर बॉल क्रिकेट असून दे, ते आपल्या फलंदाजीच्या जोरावरती, आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती गाजवलंय. तो हा फलंदाज जॉन फर्नांडिस, मॅन फ्रॉम आरोंदा. पुढचा चेंडू हलक्या त्या ठिकाणी खेळून काढलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 आक्रमक फटके, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती हलक्या हाताचा मिड विकेटच्या दिशेने फटकावलेला चेंडू आपल्या संघ सहकार्याला त्या ठिकाणी स्ट्राईक सुपूर्द करून देतोय. संघाची धावसंख्या 15 वरती नेऊन ठेवतोय. निम्म्या धावसंख्येचा टप्पा नक्कीच पार झालाय. अजूनही निम्म्या धावसंख्येचा टप्पा सर करायचा आहे. पुल केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षेला बीट करत चेंडू जातोय फरार, चेंडू जातोय सीमा पार, थेट पलीकडे रस्त्यावरती 4 धावांसाठी. चेंडू 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा पहिल्या षटकाच्या एकंदरीत सुरुवातीला पहिलं षटक प्रगती पथावरती असताना लागलाय. मला वाटतं 2 ते 3 षटकाचा हा सामना या ठिकाणी संपवतील का हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुढचा चेंडू याय मात्र डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, V4 IBCL ब्रँडेड षटकार सुजल. पॉवर प्ले घेता येईल. लक्ष द्या, षटक क्रमांक 4 आणि 5
त्यामुळे फक्त 6 धावांची आपल्याला आवश्यकता आहे. तो षटकार ठोकून आपण जर सामना संपवतो काय हे बघणं सर्वांची नजरा या त्याच्यावरतीच आहे. जॉनी तो षटकार लगावेल का? जॉनीकडे ती क्षमता नक्कीच आहे. अण्णा पाटकर यांच्या मालकीचा हा संघ तृषा स्पोर्ट्स. आखून टपाचा चेंडू जॉनीनं फिरवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी. बघूया जॉनी विनिंग ऑन अ हाय नोट पद्धतीचा फटका, एक आक्रमक फटका खेळेल का? मारलाय फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार आणि अशा तऱ्हेने हा सामना केवळ 8 चेंडू मध्ये संपवलाय. तो तृषा स्पोर्ट्स अण्णा पाटकर यांच्या मालकीचा तृषा स्पोर्ट्स आरोंदा संघ पुढल्या फेरीसाठी पात्र ठरलाय आणि अतिशय सुंदर अशी कामगिरी करत शेवटच्या सामन्यापर्यंत या मैदानात या ठिकाणी झुंजला. त्याबद्दल सातेरी मातोंड संघ आपलं मनापासून या ठिकाणी